नमस्कार मित्रांनो, मी मराठी या YouTube चॅनलवरती मी प्रवीण पाटील तुमचे स्वागत करतो। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत नारी शक्ती दूत ॲप वरती फॉर्म भरायचे आता बंद झालेले आहेत। नक्की काय प्रॉब्लेम झाले आहेत? भरपूर जणांचे अर्ज बाद झालेले आहेत, म्हणजे रिजेक्ट सुद्धा झालेले आहेत। त्यांनी नक्की पुढे काय करायचे आहे आणि भरपूर जणांना इतर अडचणींना सुद्धा सामोरे जावे लागत आहे। त्याविषयी थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका, कारण अशाच प्रकारची माहिती आणि अपडेट तुम्हाला इथून पुढे भेटत राहील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, नारी शक्ती दूत ॲप वरती तुम्ही आता ज्या वेळेला फॉर्म भरायला जाता त्यावेळेला तुम्हाला नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड असा एरर येत असेल, कारण नारी शक्ती दूत ॲप वरती नवीन फॉर्म आता भरायचे बंद झालेले आहेत। त्यामुळे तुम्हाला आता लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in या वेबसाईट वरतीच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे। ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयीचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती दिलेला आहे। तसेच या व्हिडिओची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे। तेथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहून ऑनलाईन पद्धतीने या वेबसाईट वरती जाता तुम्हाला अर्ज करावे लागणार आहे, कारण नारी शक्ती दूत ॲप वरती तुमचा कोणताही फॉर्म सबमिट होणार नाही। तसेच काही महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे फॉर्म अप्रूव्ड म्हणून असा मेसेज आणि तुमच्या ॲप मध्ये सुद्धा असे तुम्हाला दाखवत आहे। असे जर तुम्हाला दाखवत असेल तर तुमचा फॉर्म या योजनेसाठी पात्र झालेला आहे। तुम्हाला जर असे दाखवत असेल तर तुम्हाला येणाऱ्या 19 ऑगस्ट रोजी म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी दोन्ही महिन्याचे 3000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत, जर तुम्हाला ॲप मध्ये असं दिसत असेल तर। त्यानंतर काही महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना इन रिव्ह्यू असं त्यांच्या ॲप मध्ये दाखवत आहे। जर इन रिव्ह्यू असं जर तुमच्या ॲप मध्ये दाखवत असेल तर तुमचा फॉर्म हा अधिकारी तपासत आहेत, त्यामुळे हा फॉर्म तुमचा इन रिव्ह्यू मध्ये दाखवत आहे। त्यामुळे तुम्हाला कोणतीही काळजी करायची गरज नाही। त्यानंतर तुम्हाला SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग हे रेड मध्ये दाखवत आहे आणि तुमचा फॉर्म अप्रूव्ड जर झालेला असेल तर तुम्हाला कोणताही दुसरा फॉर्म भरायची गरज नाही। तुमचाही फॉर्म या योजनेसाठी पात्र झालेला आहे, त्यामुळे तुम्हालाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत। त्यानंतर काही महिलांना इन पेंडिंग टू सबमिट असं दिसत आहे, कारण फॉर्म रिव्ह्यू मध्ये सुद्धा घेतलेला आहे, म्हणजे अधिकारी तपासणीसाठी सुद्धा हा फॉर्म गेलेला नाही आणि अप्रूव्ह सुद्धा झालेला नाही। त्यामुळे तुम्हाला सुद्धा हा फॉर्म परत भरायची गरज नाही। तुमचा फॉर्म यानंतर इन रिव्ह्यू मध्ये जाईल आणि परत अप्रूव्ह केला जाईल। तसेच काही महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना डिसअप्रूव्ड असं दिसत आहे, दिस सर्वे रिजेक्टेड, म्हणजे तुमचा फॉर्म हा या ठिकाणी रिजेक्ट केलेला आहे। कारण जर तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही व्ह्यू रिझन या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही तुमचे कारण बघू शकता। काही जणांना अशा प्रकारचं रिझन दिलेलं आहे, अर्जदाराने हमीपत्र दिले नाही अथवा हमीपत्रात त्रुटी आहे, म्हणजे तुमच्या हमीपत्रात काहीतरी त्रुटी असल्यामुळे हा फॉर्म तुमचा रिजेक्ट केलेला आहे। त्यामुळे तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ड हा झालेला आहे। त्यामुळे तुम्ही जर तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ड झालेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी एडिट ऑप्शन आला असेल तर तुम्ही हा फॉर्म एडिट करू शकता, आणि जर तुम्हाला एडिट ऑप्शन आला नसेल तर तुम्ही या ठिकाणी काहीच करू शकत नाही, कारण तशी अपडेट ॲप मध्ये सुद्धा अजून आलेली नाही आणि शासनाकडूनही काही सूचना करण्यात आलेली नाही। ज्यावेळी तुम्हाला एडिट हा ऑप्शन येईल त्यावेळेस तुम्ही हा फॉर्म इथं एडिट करू शकता। तुम्ही वेबसाईट वरती नवीन फॉर्म भरू शकत नाही, कारण ॲप मध्ये तुमचं आधार व्हेरिफिकेशन झाले असल्यामुळे तुम्ही वेबसाईट वरती अर्ज करू शकत नाही। याच्याविषयी जर नवीन काही अपडेट आली तर तुम्हाला त्याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनल वरती मिळेल, त्यावेळेला तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करून परत सबमिट करायचा आहे। अशा प्रकारची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे। तसेच तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता, आणि ती जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका, आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।